एआयच्या करिअर मध्ये मी कसं काय पुढे जाऊ शकतो? म्हणजे एआयच्या दुनियेमध्ये तुला असं जाणून घ्यायचं की सर एआयच्या दुनियेत असं कोणतं करिअर करू ज्यानं तुला हाय पेइंग जॉब मिळेल किंवा असं सिक्युअर करिअर, बरोबर? बरोबर. तर एआयच्या दुनियेमध्ये कसं आहे की एआय मुळे भरपूर साऱ्या लोकांचे जॉब चाललेत का? तर चाललेत. का चाललेत? तर ज्या स्किलमध्ये रिपिटेटिव्ह टास्क आहे, म्हणजे जे असं ज्या स्किलमध्ये तुला लॉजिक नाहीये, तो पार्ट काय करतो? एआय घेतोय. म्हणजे काय? जसं की डेव्हलपमेंट असेल, वेबसाईट डेव्हलपमेंट, एआय टूल खूप चांगल्या पद्धतीने बनवून देते, बरोबर? त्याचबरोबर सॉफ्टवेअर टेस्टिंग असेल, असे भरपूर सारे वेगवेगळे काय फील्ड आहे जे काय करतं एआयने ऑलरेडी काय केलं? ग्रॅप केलंय. जसं ग्राफिक डिझायनिंग असेल, जसं व्हिडिओ एडिटिंग असेल, नॉर्मली काय करतं एआय स्वतः बनवून देते तुम्हाला. तुम्ही त्याला जर प्रॉम्प्ट दिले तर स्वतः ते बनवून देते. सो अशा खूप काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये लॉजिक नाहीये. तर त्या गोष्टीमध्ये जर तू तुझं करिअर वेळ घालवतोय, आता नॉर्मली बघायला गेलाय की वेबसाईट डेव्हलपर, वेबसाईट बनवण्यासाठी मिनिमम 5 ते 6 दिवस घेतो, बरोबर? तेच वेबसाईट एआय तुला फक्त पुढच्या 5 मिनिटात बनवून देते. म्हणजे याचा अर्थ काय? वेबसाईट डेव्हलपमेंट मध्ये करिअर आहे का? नाहीये. का? तर तो एआयने पार्ट तो काय केला? ग्रॅप केलाय. एआय ऑलरेडी त्याच्यामध्ये काय करते? काम करते. मग तू असं कोणतं स्किल आहे की ज्या स्किलला एआय बरोबर जर तू तुझं स्किल मॅच केलंस तर तुला हाय पेइंग जॉब मिळते. मग याच्यामध्ये राहिला काय सब्जेक्ट? तर डिजिटल मार्केटिंग. आणि तुला असं वाटतं का फ्युचरमध्ये बिझनेस बंद होतील? वाटतं तुला? बिझनेस का बंद नाही होणार आहे? कारण की ऑलरेडी ते लोकांची गरज आहे, बरोबर? मग तुला असं वाटतं का सकाळपासून तुझ्याकडे एक तरी असा प्रोडक्ट आहे जो विदाउट मार्केटिंग तुझ्याकडे आलाय? वाटतं तुला? का नाही वाटत? कारण की तुला माहित आहे की विदाउट मार्केटिंग बिझनेस म्हणजे काय? मेलेलं मड आहे, बरोबर? एक साधं सरळ आहे. बिझनेसला जोपर्यंत मार्केटिंग आहे, मार्केटिंग म्हणजे जीव आहे, जोपर्यंत मार्केटिंग आहे तोपर्यंत बिझनेस आहे. ज्या दिवशी मार्केटिंग बंद त्या दिवशी बिझनेस तुमचा काय झाला? डेड झाला. मग नेहमी लक्षात ठेवायचं करिअर कसं निवडायचं. तर डिजिटल मार्केटिंग मध्ये जर तुम्ही करिअर करताय, तुम्हाला तर डिजिटल मार्केटिंग मध्ये असं वाटलं की हा सर मला डिजिटल मार्केटिंग मध्ये करिअर करायचं आणि एआय बरोबर कॉम्पिट करणारं असं करिअर आहे एकमेव जे म्हटलं तर डिजिटल मार्केटिंग. कारण एआय जरी कितीही डेव्हलप झाला तर तुला असं वाटतंय का एक एआय मार्केटिंग करू शकतं? ह्युमन टू ह्युमन विकू शकतो का? नाही विकू शकत. तो तुम्हाला हेल्प करू शकतो, विकू शकत नाही. म्हणजे काय? एआय बरोबर जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग करताय, दोन्ही कॉम्बिनेशन जर बरोबर घेऊन चाललाय तर तुम्हाला 100% हाय पेइंग जॉब पण मिळेल आणि एक सिक्युअर करिअर पण होईल तुमचं. म्हणून एआय ड्रिव्हन डिजिटल मार्केटिंग शिकलेलं कधीही चांगलं. येस.